Recording in progress. Is it clearly audible and visible? Is everything okay? तुम्ही ऐकू शकता का सगळं व्यवस्थित? व्हिडिओ पण दिसतो व्यवस्थित? ठीक आहे. तर डिस्ट्रिक्ट जजची जी मेन्सची जी एक्झाम आहे, ह्या मेन्सच्या एक्झामिनेशनची तयारी कशा पद्धतीने करायची, म्हणजे आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, आपण आपल्या वेळेचा वापर कशा पद्धतीने करून आपलं डिस्ट्रिक्ट जजची मेन्सची एक्झामिनेशन क्रॅक करू शकतो, या प्रकारचं लेक्चर्स जे आहेत ते आपण आजच्या दिवसापासून आपण सुरू करतो आहे. ठीक आहे. प्रत्येक संडेला तुमचे आणि जेवढ्या पब्लिक हॉलिडेज असतील, आता शिवजयंतीच्या अतिशय सुंदर मुहूर्तावर आपण त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट जजच्या मेन्सच्या तयारीला आपण सुरुवात करत आहोत. तर हे मेन्सचा आपला क्वेश्चन पेपर कशा प्रकारचा असतो आणि कधी कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की आपल्याला अगोदर एक्झामिनेशनची रिक्वायरमेंट काय हे आपल्याला समजून घ्यायचं असतं. आणि एकदा परीक्षेची रिक्वायरमेंट आपल्या लक्षात आली की नेमकं आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर अशा वेळेस मग आपल्याला पुढची तयारी त्याच्यामध्ये मार्गाला लागता येतं. तर आता कुठलीही प्रकारची मेन्स असू द्या, डिस्ट्रिक्ट जजची असू द्या किंवा JMFC मेन्सची एक्झामिनेशन असू द्या, काही गोष्टी त्याच्यामध्ये नेहमी कॉमनच असतात. कॉमनमध्ये काय असतं, पहिलं की तुमची रायटिंग स्पीड. ठीक आहे. जे आपण जे लिहिण्याची जी आपली प्रॅक्टिस आहे ती आपली खूप चांगली असली पाहिजे. आता JMFCच्या एक्झामला जर तुम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला असे खूप सारे कॉम्पिटिटर असे मिळू शकतात ज्यांचं रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे खूप भयंकर चांगलं आहे. भयंकर चांगलं याच्यामुळे असतं, ठीक आहे, भयंकर चांगलं याच्यामुळे असतं की त्यांनी म्हणजे लॉ कॉलेज लगेच झालेलं असतं, लॉ कॉलेजचे युनिव्हर्सिटीचे ॲन्सर रायटिंग वगैरे लिहिण्याची त्यांची सवय असते, याच्यामुळे ते एकदम परफेक्ट असतात. पण तसा प्रकार तुमचा डिस्ट्रिक्ट जजमध्ये तुम्हाला असे कॅन्डिडेट म्हणजे मिळणं खूप कठीण आहे. डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामिनेशनला बऱ्यापैकी लोक प्रॅक्टिशनर आहेत. ठीक आहे. पेन कधीतरी हातात घेतलेला असतो, जास्त तर आपण कम्प्युटर वगैरे किंवा लॅपटॉपवर वगैरे टायपिंग वगैरे, ठीक आहे, हेच माहिती असतं आणि रायटिंग प्रॅक्टिस त्याच्यामध्ये खूप जास्त कमी असते. तर या सगळ्या गोष्टींवर कशा पद्धतीने मात करायचं हे सगळं सुद्धा तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही बघायला गेले, आता JMFCच्या मेन्सची तयारी आपण कशा पद्धतीने करतो. JMFCच्या मेन्सला विषय खूप लिमिटेड असतात. म्हणजे समजा आता तुमचे जे रेग्युलर जे 12 विषय आहेत त्यातले सुद्धा याच्यामध्ये सिव्हिलच्या याच्यामध्ये अजून तिकडचे 3 कमी होतात आणि 2 ॲट्रॉसिटी आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल सारखे छोटे छोटे कायदे येतात. पण डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामिनेशनला सिलेबस त्याच्यामध्ये खूप वास्ट आहे. आणि आत्तापर्यंतच्या पेपरचा तुम्ही पॅटर्न जर बघितला, म्हणजे कधी काय कशा पद्धतीने पॅटर्न करतील काही सांगता येत नाही. कधी कधी पार्टनरशिपसारखे प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त विचारले जातात. कधी कधी हे जे आपले रेग्युलर JMFC जे 12 विषय आहेत समजा, ठीक आहे, याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न न विचारता ते काहीतरी नवीनच वेगळं समजा विचारू शकतात. अजून कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये समजा आपण महत्त्वाचे प्रश्न कोणते म्हणतो कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे, की कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ॲग्रीमेंट जे असतं ते कधी कॉन्ट्रॅक्ट होतं, हा महत्त्वाचा प्रश्न आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पण तरीसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला ॲप्रोप्रिएशन ऑफ पेमेंटसारखं जो एकदम साईडला असलेला पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये परीक्षेला विचारला गेलेला आहे. ठीक आहे. लिमिटेशन ॲक्टवर सुद्धा आपण जे बघतो म्हणजे आपल्याला प्रिलिमसाठीच तयारी करून सवय असते त्याची, पण तुम्हाला लिमिटेशन ॲक्टवर सुद्धा लिमिटेशन बार्स द रेमेडी बट डज नॉट डिस्ट्रॉय द राईट, डिस्कस विथ एक्सेप्शन्स, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला लिमिटेशन ॲक्टवर सुद्धा विचारला जाऊ शकतो. JMFCच्या दृष्टीने समजा तुम्ही जर बघायला गेले तर पार्टनरशिप ॲक्टमध्ये तुम्हाला नॉन रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप वगैरे विचारलं जातं, पण तुम्हाला याच्यामध्ये ॲडिशनली पर्टिक्युलर रेफरन्स विथ द महाराष्ट्र अमेंडमेंट असं काहीतरी करून तुम्हाला प्रश्न विचारले जातील. म्हणजे डिस्ट्रिक्ट जजच्या मेन्स एक्झामिनेशनला प्रश्न जे आहेत हे प्रश्न म्हणजे आपण म्हणजे क्वालिटी क्वेश्चन्स आहेत का असं जर समजा म्हटलं तर ते खरंच खूप जास्त क्वालिटी क्वेश्चन्स आहेत. JMFCच्या बाबतीत असं नसतं. JMFCच्या बाबतीत आपण पाहतो की बऱ्यापैकी त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मेन्सला 65 प्रश्न विचारले जातात, पण डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामिनेशनला तुम्हाला प्रत्येक जो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, ठीक आहे, हा तुम्हाला एक क्वालिटी कंटेंट पद्धतीने तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे. राईट इन रेम अँड राईट इन पर्सोनम दोघांमधला डिफरन्स लिहा. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट इन ऑफ इंडेमनिटी अँड कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी ह्या दोघांमधला डिफरन्स लिहा. जॉईंट टेनन्सी अँड टेनन्सी इन कॉमन याच्यातला डिफरन्स लिहा. अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी आपल्याला डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामिनेशनला विचारलेले आहेत. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनच्या तुमच्या सिव्हिल पेपरमध्ये काय प्रकारचे प्रश्न येतील, ठीक आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये समजा सगळ्याचा सगळा अभ्यास तुम्ही इथून पुढे करणार आहात, हे त्याच्यामध्ये थोडंसं कठीण जातं. पण आत्तापर्यंत तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, आपल्या कोर्समध्ये आपण जे जे लेक्चर्स घेतलेले आहेत, समजा तुमचा कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी आणि कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी असू द्या, दोन्ही तुम्हाला माहिती आहे. फक्त आता आपल्याला गरज आहे की ते कशा पद्धतीने क्लब करायचं. रेस ज्युडिकेट असू द्या आणि रिलिंक्विशमेंट ऑफ द क्लेम ऑफ द क्लेम असू द्या. तर ह्या दोघांमध्ये सुद्धा आपल्याला रेस ज्युडिकेट आपल्याला माहिती आहे, रिलिंक्विश आपण कशा पद्धतीने करतो, परत तो मागता येतो का नाही, अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे. पण त्या दोघांची सांगड कशा पद्धतीने घालायची,
ऐनवेळी आपलं ॲन्सर कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायचं हे तुम्हाला समजून येणं खूप जास्त गरजेचं आहे. डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामिनेशनला तुम्हाला जसं JMFCला आपण मेन्सला त्याच्यामध्ये प्रत्येक शॉर्ट नोट जर समजा विचारली, एखादी शॉर्ट नोट विचारली, तर त्या शॉर्ट नोटमध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन काय लिहायचं, मधातले 2 पॉईंट काय लिहायचे, त्याच्यानंतर मधातल्या सबहेडिंग काय लिहायच्या, ठीक आहे, इथपर्यंत आपण आपल्या क्लासमध्ये मेन्सच्या बॅचमध्ये आपण JMFCच्या लिहून घेत असतो. पण डिस्ट्रिक्ट जजला हे सगळे एफर्ट्स घ्यायला आपल्याकडे त्याच्या 10% सुद्धा वेळ नसतो. जेवढा वेळ लागतो तुम्हाला डिस्ट्रिक्ट जजच्या मेन्स एक्झामिनेशनला समजा अशा पद्धतीने जर तयारी करायचं म्हटलं तर त्याच्या आपल्याकडे 10-5% सुद्धा वेळ नसतो असं म्हणायला हरकत नाही, कारण एवढा जास्त पोर्शन आहे. मग आता तुम्ही म्हणाल सर मग हे तर खूप अवघड होत चाललं आहे का, मग याच्यावर मार्ग कसा काढायचा, आपण हे सगळं हा जो प्रवास आहे हा आपण हे सगळं यश आपण आपल्या पदरात कशा पद्धतीने पाडू शकतो. तर या पेपरकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की याचा म्हणजे जी स्ट्रॅटेजी जी आहे, ठीक आहे, मेन तुमचं जे याच्यामध्ये आहे ते आहे जजमेंट रायटिंग. ठीक आहे, तुम्हाला 30-30 मार्काला त्याच्यामध्ये जजमेंट रायटिंग विचारलं जातं. 30 मार्काला सिव्हिलचं जजमेंट रायटिंग असू द्या, 30 मार्काला क्रिमिनलचं जजमेंट रायटिंग असू द्या. ठीक आहे, आता आपलं पुढचं जे लेक्चर असेल, पुढचं जे आपलं सेशन असेल, या पुढच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण सुरुवात करणार आहोत डिस्ट्रिक्ट जजच्या जजमेंट रायटिंगला. कारण हे जजमेंट रायटिंग जे आहे हे मेजर तुमचं त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की ज्याचं जजमेंट रायटिंग पक्का आहे, ठीक आहे, तो त्याच्यामध्ये सिलेक्शनमध्ये असणार आहे. आणि ज्याचं जजमेंट रायटिंग ज्याचं समजा ते जर गोंधळलं तर अशा वेळेस तुमचा सिलेक्शनचा 0% चान्सेस आहेत म्हणायला काय हरकत नाही. ठीक आहे, कारण जजमेंट रायटिंग गेम चेंजर तुमच्या ह्याच्यामध्ये ठरणार आहे. आणि दुसरं आहे लीगल एसे. हे दोन असे प्रकार आहेत, सिव्हिलमधले 30 मार्क, क्रिमिनलमधले 30 मार्क आणि लीगल एसेचे समजा 20 मार्क. ठीक आहे, म्हणजे 60, 70, 80 मार्क जे आहेत तुमचे, हे 70-80 मार्क तुमचे जवळपास त्याच्यामध्ये या जजमेंट रायटिंग आणि लीगल एसेने आपले त्याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपण आपल्या या मेन्सच्या तयारीमध्ये आपण सुरुवातीला जजमेंट रायटिंग, सिव्हिलचं जजमेंट कशा पद्धतीने लिहायचं, ॲपिलेट साईडचं जजमेंट कशा पद्धतीने आपण लिहायचं. जे आता JMFCमध्ये मेन्सचं जजमेंट रायटिंगमध्ये कसं असतं की तुम्हाला प्लेंटिफचं काय म्हणणं आहे ते दिलं जाईल, डिफेंडंटचं काय म्हणणं आहे ते दिलं जाईल, आणि प्लेंटिफनेच केस दाखल केलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला जजमेंट लिहायचं असतं. पण इथे तुम्हाला प्लेंटिफचं म्हणणं दिलं जाईल, डिफेंडंटचं म्हणणं दिलं जाईल, सोबत ट्रायल कोर्टाचा, खालच्या कोर्टाचा निर्णय काय आलेला आहे तो सुद्धा तुम्हाला दिलं जाईल, अपील कुणी केलेलं आहे ते तुम्हाला दिलं जाईल, आणि मग या अपीलवर तुम्ही कशा पद्धतीने निर्णय लिहित आहात ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर अशा प्रकारचं जे जजमेंट रायटिंग असतं, ह्या जजमेंट रायटिंगमध्ये म्हणजे मी तुम्हाला म्हणतो की हे गेम चेंजर का ठरणार आहे. आपण रेग्युलर जे कोर्टामध्ये जजमेंट बघत असतो, ह्या जजमेंटमध्ये आणि जे परीक्षेला जजमेंट लिहायचं असतं याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. कारण जे रेग्युलर जजमेंट तुम्ही कोर्टामध्ये बघितलेलं असतं त्या प्रकारचं जजमेंट जर तुम्ही परीक्षेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर अशा वेळेस तुम्ही परीक्षेचं बाकीचं दुसरं काही तुम्ही लिहू शकणार नाही. आणि एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर अशा वेळेस एकही तुम्ही जर समजा तुम्ही 5 मार्काचा जरी शॉर्ट नोट तुम्ही सोडून देत असाल तर अशा वेळेस तुम्ही फेल व्हायचे चान्सेस त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही पास व्हायचे चान्सेस 50% कमी होत असतात. मी काय म्हणतो, 5 मार्काचं शॉर्ट नोट जरी तुम्ही सोडून देत असाल, तुम्हाला वेळ पुरला नाही किंवा अजून काहीतरी झालं तर तुम्ही फेल व्हायचे चान्सेस त्याच्यामध्ये 5% कमी होत असतात, म्हणजे 50% कमी होत असतात. मग राहतात फक्त 50% तुम्ही पास व्हायचे चान्सेस. तर ते 50%चे चान्सेससुद्धा मग तुम्ही बाकीच्या चुका पण असतातच आपल्या. लिगल एसेमध्ये काहीतरी ऑड लिहिलं, ठीक आहे, जजमेंट रायटिंगमध्ये काहीतरी महत्त्वाचं ऑर्डरमध्ये गफलत केली, ठीक आहे, जे मेन म्हणजे इश्यू जे फ्रेम केलेले होते ते समजा बरोबर तुमचे नव्हते. ठीक आहे, म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्ही प्रॉपर पद्धतीने जजमेंट रायटिंगमध्ये ज्या तुम्ही चुका करणार आहात, ठीक आहे, अगदी कोर्टाच्या नावापासनं, टायटलपासनं, ठीक आहे, मध्ये जे तुम्ही रिझनिंग वगैरे जे देणार आहात प्रत्येक अपिलेट कोर्टाच्या जर तुम्हाला निर्णय जर बदलायचा असेल, अपिलेट कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो जर तुम्हाला बदलायचा असेल तर त्यासाठी तुम्ही खूप स्ट्रॉंग रिझनिंग देणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे खालच्या ट्रायल कोर्टाला काही कळतच नाही आहे आणि आपणच एकदम खूप हुशार आहोत असं जर तुम्हाला सांगायचंच असेल तर अशा वेळेस तुम्हाला त्यासाठीचा कन्व्हिन्सिंग एव्हिडन्स जो आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या उत्तरामध्ये ॲड करणं गरजेचं आहे. तर हे जजमेंट रायटिंगचा जो पार्ट आहे, सिव्हिलचा असू द्या किंवा क्रिमिनलचा असू द्या, ठीक आहे, हे आपल्याला खूप सुंदर पद्धतीने तयारी करावं लागेल. ह्या 30 पैकी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही 25 मार्क, 25+ जर मार्क तुम्ही घेऊ शकले तर अशा वेळेस आपण त्याच्यामध्ये मेरिटमध्ये असायचे चान्सेस आपले वाढतात. जजमेंट रायटिंग तुम्हाला कन्फर्म येणार आहे, तुम्हाला माहिती आहे. जजमेंट रायटिंगचा फिक्स फॉर्मॅट आहे. ठीक आहे, फक्त आता वेगवेगळ्या प्रकारचे जजमेंट असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळं लॉजिक लावायचं असतं. ठीक आहे, वेगवेगळे इश्यूज असतात, वेगवेगळी रिझनिंग असते, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे एव्हिडन्स वेगवेगळा असतो. हे सगळे आपल्याला समजावून घ्यायचे. जर स्पेसिफिक परफॉर्मन्सचं जजमेंट असेल तर काय प्रकारचा एव्हिडन्स असू शकतो, जर समजा त्याच्यामध्ये अजून कुठल्या रिकव्हरी ऑफ मनीचे समजा अशा प्रकारचं काही जजमेंट असेल त्याच्यामध्ये काय प्रकारचा एव्हिडन्स असू शकतो, या प्रकारच्या गोष्टी आपल्याला समजायच्या आहेत. ठीक आहे, आणि जर समजा आपल्याला ते करायचेच, खाल्ल्या कोर्टाचा निर्णय जर समजा तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळा करायचा आहे, बदलायचा आहे, तर अशा वेळेस किती लेवलचं रिझनिंग त्याच्यामध्ये गरजेचं आहे. ह्या रिझनिंगमध्ये कॉमन काही पॉईंट्स तुम्ही काय टाकू शकता,
कोणत्या प्रकारच्या जजमेंटला आपण कोणत्या प्रकारच्या एव्हिडन्सच्या बेसिसवर आपण बदलू शकतो. खाल्ल्या कोर्टाच्या सहसा म्हणजे ॲपिलेट कोर्ट जे असतं, आता डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आहे, हे डिस्ट्रिक्ट कोर्ट साधारणतः ॲपिलेट कोर्टाच्या काय चुका दाखवतं आणि त्याच्यानुसार ती ऑर्डर त्याच्यामध्ये बदलत असते. या प्रकारच्या कॉमन चुकांची, खालच्या ट्रायल कोर्टाच्या चुकांची आपल्याला लिस्ट बनवावी लागेल जर आपल्याला ते जजमेंट त्या पद्धतीने बदलायचं असेल तर. अदरवाईज कन्फर्मिटी विथ जजमेंट द्यायचं असेल तर तुम्ही त्या म्हणजे एव्हिडन्स तुमचा थोडासा कमी ह्याचा जरी असेल, म्हणजे त्यात थोडीच थोडी एव्हिडन्स जरी समजा तुम्ही त्याच्यामध्ये थोडं देऊ शकलं नाही तर ते चालून जातं. पण साहजिकच आहे, तुम्ही जर ते जजमेंट तुम्हाला रिझनिंग जर बदलायची असेल, म्हणजे खाल्ल्या कोर्टाचा निर्णय जर तुम्हाला बदलायचा असेल, तर अशा वेळेस आपल्याला त्या कशा पद्धतीने जजमेंट लिहायचं आहे हे सगळं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये चांगले पॉईंट्स आपल्याला त्याच्यामध्ये काढून घ्यावे लागतील. म्हणजे जजमेंट रायटिंगमध्ये आपल्याला आत्तापर्यंत आलेले जे जजमेंट आहेत हे सुद्धा आपल्याला थोडक्यात ते क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला समजावून घ्यायचं आहे की काय ट्रेंड आहे जजमेंट म्हणजे विचारण्याचा. सोबतच आपल्याला जजमेंट रायटिंगमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे फॅक्ट्स म्हणजे त्यांनी मांडलेले आहेत आणि त्याला आपल्याला कशा पद्धतीने एव्हिडन्स आपल्याला कोणता कोणता घेता येतो. ठीक आहे, किती प्रकारचे जजमेंट तुम्हाला समजा डिस्ट्रिक्ट कोर्टासमोर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, याचं एक आपल्याला आयडिया त्याच्यामध्ये घ्यायची आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या जजमेंटमध्ये जे अपील होतं त्या अपीलमध्ये जर समजा निर्णय म्हणजे अपोजिटमध्ये द्यायचा असेल तर अशा वेळेस आपल्याला काय काय रिझनिंग द्यावी लागेल, एक प्रॉबेबल एव्हिडन्सेस काय काय ॲड करावं लागतील. ओरल एव्हिडन्सेस म्हणून तुम्ही कोणाकोणाला ॲड करू शकता, कोणत्या कोणत्या जजमेंटमध्ये, स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये कोणाकोणाला करू शकता. रिडेम्पशनचा सूट आहे, समजा एखादा मॉर्गेजर आहे, तो मॉर्गेजर कोर्टामध्ये गेला, रिडेम्पशनची डिग्री पास झाली आणि उद्या जर समजा त्या मॉर्गेजीने त्याच्यावर अपील वगैरे केलेलं असेल तर अशा वेळेस हा जर निर्णय तुम्हाला बदलायचा असेल तर त्याच्यावर तुम्हाला काय काय लॉजिक देणं गरजेचं आहे हे सगळं सुद्धा आपल्याला समजावून घ्यावं लागेल. म्हणजे जास्तीत जास्त काम जे आपण डिस्ट्रिक्ट जजच्या मेन्सच्या प्रिपरेशनमध्ये करू शकतो तर ते कशावर करू शकतो, तर ते जजमेंट रायटिंगवर करू शकतो. ठीक आहे, बाकीचा जो क्वेश्चन पेपर आहे, आता हे जजमेंट रायटिंगबद्दल थोडक्यात झालं, जे आपण आपल्या पुढच्या रविवारपासून आपण जजमेंट रायटिंगला आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, पुढच्या लेक्चरपासून आपल्या. ठीक आहे, मी तुम्हाला एक समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की जजमेंट रायटिंग एक चावी आहे तुमच्या सक्सेसची. डिस्ट्रिक्ट जजची तुमची जर परीक्षा तुम्हाला क्रॅक करायची असेल तर जजमेंट रायटिंग तुम्ही तुमच्या वेळेमध्ये जर बसू शकले. ठीक आहे, कारण तुम्ही जर बघायला गेले तर आपला 3 तासाच्या पेपरमध्ये म्हणजे 3 तासाचा तुमचा जो पेपर आहे याच्यामध्ये तुम्हाला जजमेंट रायटिंगच फक्त 30 मार्काला आणि हे 20 मार्काला, म्हणजे 50% तुमचा वेळ जो आहे जजमेंट रायटिंग आणि लिगल एसे. ठीक आहे, ह्या 50%पेक्षा याला खूप जास्त वेळ लागतो. म्हणजे 1.5 तासामध्ये तुमचं जजमेंट रायटिंग आणि लिगल एसे होत नाही. सिव्हिलचं जर आपण समजा सिव्हिलचा पेपर जर तुम्ही अटेम्प्ट करायला गेले 1.5 तासामध्ये तुमचं जजमेंट रायटिंग आणि लिगल एसे होणार नाही. वर तुम्हाला 10-10 मिनिट तरी अजून एक्स्ट्रा द्यावे लागतील. ठीक आहे, म्हणजे 1.5 तास प्लस तुमचे अजून 20 मिनिट तुमच्या जवळपास तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड तरी तुम्हाला त्याच्यामध्ये करावे लागतील. तरच तुम्ही तुमचं जजमेंट रायटिंग आणि लिगल एसे त्याच्यामध्ये तुम्ही कंप्लीट करू शकता आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही कंप्लीट करू शकता. लिगल एसेचा सुद्धा पार्ट असा असतो, काही मोजके ठोकटाळे असतात, त्या ठोकटाळ्यानुसार आपला एसे जो आहे तो आपला लिगल एसे म्हणून आपला पुढे येत असतो. नॉर्मल एसे आणि लिगल एसेमध्ये खूप फरक असतो. ठीक आहे, काही महत्त्वाचे कॉमन जजमेंट्स असतात, हे जजमेंटची सुद्धा आपल्याला लिस्ट आपल्यासोबत बाळगावी लागते. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या काही महत्त्वाच्या तरतुदी असतात, त्या सगळ्या तरतुदीसुद्धा आपल्याला सोबत बाळगाव्या लागतात. आणि हे सगळं जर काही मटेरियल म्हणजे काही रॉ मटेरियल असतं लिगल एसेसाठी, तर ते सगळं रॉ मटेरियलसुद्धा आपण त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. लिगल एसेच्या बाबतीत आपल्याला अंदाजबांधणीसुद्धा करता येते की कोणत्या प्रकारचे एसे तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारची अंदाजबांधणी आपण करणार आहोत. आणि अंदाजबांधणीमध्ये जे जे टॉपिक्स आपण ठरवलेले आहेत की एवढ्या प्रकारच्या टॉपिकवर तुम्हाला लिगल एसे विचारण्याचे चान्सेस आहेत, त्या सगळ्या टॉपिकवर काही मोजका कंटेंटसुद्धा आपण त्याच्यामध्ये गोळा करणार आहोत. ठीक आहे, एवढं सगळं जर केलं आपण त्याच्यामध्ये जजमेंट रायटिंगची प्रॅक्टिस, वेळेमध्ये तुमचं जजमेंट कंप्लीट करण्याची तुमची प्रॅक्टिस तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये केली पाहिजे. ठीक आहे, जजमेंटमध्ये तुम्ही काय काय लिहिलं पाहिजे, काय काय नाही लिहिलं पाहिजे. ठीक आहे, एक मिनिमम प्रकारचं ॲपिलेट जजमेंट जे आहे, आता तुम्ही पाहता डिस्ट्रिक्ट कोर्टाचं जजमेंट वगैरे आता तुम्ही ॲक्च्युअल डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रॅक्टिस केलेले लोक आहात, तुम्ही बघितलं असेल की किती मोठे मोठे जजमेंट असतात. एवढे मोठे जजमेंट पेपरमध्ये मांडायचे कसे. ठीक आहे, जो आपल्याकडे मोजका वेळ असतो, ह्या मोजक्या वेळामध्ये ॲपिलेट साईडचं जजमेंट तुम्ही कोर्टामध्ये कशा पद्धतीने मांडणार, तुमच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने मांडणार. ठीक आहे, ते पण लिहून आपल्याला मांडायचं आहे. आपल्याला काय रेग्युलर आपली लिहायची प्रॅक्टिसही कमी, त्याच्यानंतर आपल्याला टायपिंगची सवय, या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला जजमेंट कसं हे करायचं आहे. आता कोर्टाला कसं असतं, कोर्ट पण एवढं सगळं बऱ्याच वेळेस टाईप करत बसत नाही. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन वगैरे जे ॲड करायचे आहेत. आता कोर्टाचे हजार पेजेस जजमेंट असतात मोठ्या सुप्रीम कोर्टाचे वगैरे, तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कॉपी पेस्ट असतं. इकडचं घेतलं तिकडे टाकलं, एखाद्या केसचा कंटेंट घेतला तो कॉपी पेस्ट केला. जे तिकडे अवेलेबल असतं ते तुम्हाला इकडे अवेलेबल नसतं. ठीक आहे, इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट हाताने लिहायची आहे आणि वेळेमध्ये तुम्हाला सगळं लिहायचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्ट जे आपण लिहून म्हणजे आपल्या याच्यामध्ये उत्तरामध्ये आपण मांडणी करणार आहोत, हे कशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आहे. म्हणजे मिनिमम जजमेंट नावाचा जो प्रकार असतो,
कुठल्याही एक्झामिनेशनला ज्यावेळेस आपण जजमेंट लिहित असतो, आपण मिनिमम जजमेंट नावाचा एक कन्सेप्ट म्हणजे हा शब्द मी स्वतःच वापरतो याला. असं काही वेगळी टर्मिनॉलॉजी नाही आहे की तुम्ही कुठे दुसरीकडे लिहिण्यासारखी किंवा तुम्ही कुठे बोलण्यासारखी टर्मिनॉलॉजी नाही आहे. एक तुम्हाला कन्सेप्ट आपण आपल्या समजवण्यासाठी वापरतो मिनिमम जजमेंट. मिनिमम जजमेंट म्हणजे काय प्रकार आहे? मिनिमम जजमेंटमध्ये एखाद्या ॲपिलेट प्रकारच्या जजमेंटमध्ये जी प्रत्येक गोष्ट असायला पाहिजे, ठीक आहे, रिझनिंग असायला पाहिजे का, इश्यू असायला पाहिजे का, फॅक्ट्स असायला पाहिजे का, ट्रायल कोर्टाच्या ह्याच्यावर कमेंट असायला पाहिजे का, ट्रायल कोर्टाचा निर्णय खोडताय तर ते जे एव्हिडन्स त्यांनी कन्सिडर केलेलं आहे त्या एव्हिडन्सला कशा पद्धतीने काउंटर करायचं, या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. ऑर्डर असली पाहिजे खाली. ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ही प्रत्येक गोष्ट त्याच्या तुमच्या जजमेंटमध्ये इन्क्लूड करणे, त्याला आपण मिनिमम जजमेंट असं आपण म्हणतो. ठीक आहे. क्रिमिनल प्रकारचं जरी जजमेंट असेल, ठीक आहे, FIR कशापासून समजा कुठनं इन्फॉर्मेशनने माहिती दिली, त्यानंतर काय झालं, त्यानंतर चार्जेस कसे म्हणजे हे झाले, फ्रेम कसे कोर्टाने चार्जेस फ्रेम केले, अॅक्यूजचं समजा अॅक्यूज काही रिकव्हरी वगैरे त्याच्यामध्ये आहे का, ही प्रत्येक गोष्ट जी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करताय. अॅक्यूज पर्सन लहान असेल तर त्याला प्रोबेशनसाठी कन्सिडर करण्याचं काम असू द्या, शेवटी शिक्षा दिल्यानंतर शिक्षेसाठी हिअरिंग असू द्या, सेंटेन्ससाठी हिअरिंग असू द्या, ठीक आहे, एखाद्याला शिक्षा दिल्यानंतर फाईन लावल्यानंतर डिफॉल्ट सेंटेन्ससाठी फाईन असू द्या, ठीक आहे, अशा प्रकारचे जे जे बारकावे असतात हे प्रत्येक बारकाव्याने तुमचं जजमेंट त्याच्यामध्ये कव्हर झालं पाहिजे. ठीक आहे. आणि तुमचे जजमेंट तुमचे पेपर जे आहेत आता त्याच्यामध्ये आपले हायकोर्ट जजेस चेक करणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे अजिबात अशा प्रकारचे चान्सेस नाहीत. आता APPच्या वेळेस वगैरे आपण बघत असतो, APPच्या वेळेस वगैरे जे तुमचे पेपर चेक गेले, ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी पेपर काही लोकांनी मागून माझ्याकडे पाठवले पण, ठीक आहे, मी स्वतःसुद्धा सॅटिस्फाईड नव्हतो त्यांच्या पेपर चेक करण्याच्या पद्धतीवर. ठीक आहे. पण तुमचे जे पेपर चेक केले जाणार आहेत याच्यामध्ये अशा प्रकारचा म्हणजे मनात संशय आणायला अजिबात जागा नाही आहे. ठीक आहे. तुम्ही प्रत्येक जण जी प्रत्येक गोष्ट लिहिणार आहात ह्या प्रत्येक गोष्टीचं खूप सुंदर प्रकारचं विश्लेषण होणार आहे. ठीक आहे. तुमच्या लिहिण्यामधनं तुमच्या उत्तरामधनं थोडा जरी तुमचा लहानपणा दिसत असेल, ठीक आहे, तुमचा वात्रटपणा दिसत असेल, तुमचा बायसनेस दिसत असेल लिगल एसेमध्ये वगैरे लिहित असताना, ठीक आहे, तर तो पकडला जाणार आहे. ठीक आहे. तुमची प्रत्येक गोष्ट पकडली जाणार आहे. तुम्ही प्रत्येक जी चूक करणार आहात ती चूक तुमच्यासाठी एक स्पीड ब्रेकर म्हणून काम करणार आहे. ठीक आहे. आता म्हणजे तसं तुमच्या बॅचमध्ये इन्क्लूड नसलेला जो आपला एक कोर्स असतो तो म्हणजे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. याच्यामध्ये आपण क्वेश्चन पेपर पण देतो विद्यार्थ्यांना आणि त्याच्याकडनं आपण उत्तरं पण मागून घेत असतो. ठीक आहे. म्हणजे कसं असतं की आता सगळे जे विद्यार्थी असतात, JMFC मेन्सला सुद्धा आपली मेन्स बॅच वेगळी असते आणि आन्सर रायटिंग टेस्ट आपली वेगळी असते. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये आपण फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर फक्त 50 एक विद्यार्थी घेत असतो. ठीक आहे. याच्यामागचं कारण असं असतं की एका विद्यार्थ्याचा पेपर जर चेक करायचं म्हटलं त्यांनी जे जे लिहिलेलं आहे त्यातले बारकावे किंवा त्याच्यातले जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते जर आपल्याला कलेक्ट करायचं म्हटलं, आपल्याला लिहित असताना बोलत असताना बऱ्याच प्रकारच्या सवयी असतात. ह्या सवयीतनं आपला कुठेतरी बायसनेस दिसतो, कुठेतरी म्हणजे हे जे स्पीड ब्रेकर आहेत जे तुम्हाला तुमचं स्कोरिंग कमी करणार आहेत हे ओळखणं सुद्धा गरजेचं असतं. आपल्याला काय लिहितोय, समजा एखादा पॉईंट तुम्ही लिगल एसेला लिहिला पाहिजे पण तुम्हाला एखादी महत्त्वाची जजमेंट तुम्ही कधीतरी ऐकलं होतं, कानावर पडलं होतं, पण तुम्हाला ॲक्च्युअल ते जजमेंट परीक्षेमध्ये लिहिताना आठवलं नाही, याच्यामुळे काही जास्त फरक पडत नाही. पण जे लिहायचं नव्हतं ते जर तुम्ही लिहून आले, ठीक आहे, अशा वेळेस मात्र तुमचा त्याच्यामध्ये खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. तो एक प्रकारे स्पीड ब्रेकर म्हणून काम करत असतो. तुम्हाला जे प्रत्येक प्रश्नांना समजा 3 म्हणजे 10 पैकी समजा 6, 7, 8 मार्क जे मिळत आहेत सगळे मार्क एकदमच कमी व्हायला लागतात. ठीक आहे. एकदमच पुढे तुमच्या त्या 10 मार्काच्या प्रश्नाला 3 मार्क 2 मार्क असा सुद्धा प्रकार त्याच्यामध्ये होत असतो. आणि हे साहजिकच आहे. मी एखादा पेपर चेक करणारा व्यक्ती जो आहे तो तुम्ही एखादा जजमेंट रायटिंग खूप सुंदर लिहिलं त्याच्यामुळे तुम्हाला एकदम त्याच्यामध्ये समजा 27-28 मार्क पडले, ठीक आहे, त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये बाकीचे प्रश्न जे लिहिलेले आहात याच्यावर सुद्धा आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही जे बाकीचे प्रश्न लिहिलेले आहेत त्याच्यावर सुद्धा इम्पॅक्ट पडतच असतो. आपण म्हणतो की जजमेंट रायटिंग सुरुवातीला लिहायचं का शेवटी लिहायचं. ठीक आहे. ज्याला खरंच जजमेंट रायटिंग खूप चांगल्या पद्धतीने जमतं त्याने जजमेंट रायटिंग सुरुवातीला लिहिलं पाहिजे. आणि ज्याला जजमेंट रायटिंग चांगलं जमत नाही तर अशा वेळेस तुम्ही तो जो प्रश्न आहे तो तुम्ही प्रश्न शेवटी अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. का जसं मी तुम्हाला म्हटलं की इम्पॅक्ट किती जरी एखाद्या माणसाने विचार केला की मी प्रत्येक प्रश्नाकडे न्यूट्रल येणे बघणार, की मी आता असं बघणार की हा पहिला प्रश्न एकदम इंडिव्हिज्युअल वेगळा काढून मी बघणार आणि याच्यामध्ये चांगले लिहिले मी याला एकदमच चांगले खूप मार्क देणार. त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे समजा एक मिनिट, ठीक आहे, येतो गावात सगळ्यांना. ठीक आहे. थोडंसं ब्रेक होता याच्यामध्ये. येस, मी तुम्हाला परत सांगतो मी काय सांगत होतो, ज्या मुद्द्यावर मी बोलत होतो तुम्ही परत रिपीट करतो. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की एखादा एक्झामिनर, ठीक आहे, हायकोर्ट जस्टिस असू द्या, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जस्टिस असू द्या, कुणी असू द्या, ठीक आहे, हे साहजिकच आहे
की तुमचा एका प्रश्नावर तुम्ही ज्या पद्धतीने कंटेंट लिहिलेला आहे त्याचा इम्पॅक्ट मार्क देत असताना दुसऱ्या प्रश्नावर नक्कीच होत असतो. ठीक आहे, नक्कीच तुमचा त्याच्यावर इम्पॅक्ट पडत असतो. त्यामुळे तुम्ही एका प्रश्नामध्ये ज्या केलेल्या चुका असतात, लिगल एसेमध्ये तुम्ही जे तुमचं बायसनेस दिसलेलं आहे, तुमचं जे उत्तरामध्ये शॉर्टनेस दिसलेलं आहे, ठीक आहे, खूप साऱ्या गोष्टी असतात. आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये की एवढं काय लक्षात येणार आहे, पण ठीक आहे, पण ज्याचा अभ्यास तशा प्रकारचा तगडा असतो. आता तुमचे पेपर चेक करणारे काही कोणी म्हणजे असे तसे लोक नाही आहेत, APP सारखं नाही आहे आपलं की तुमचे पेपर चेक करणारे ऑनरेबल हायकोर्ट जस्टिस आहेत. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये त्या माणसाकडनं म्हणजे त्या माणसाच्या क्वालिटीवर, पेपर चेक करण्याच्या क्वालिटीवर, त्या एक्झामिनरच्या क्वालिटीवर संशय घ्यायला इंचभरसुद्धा जागा नाही. ठीक आहे, साहजिकच आहे, तुमचा प्रत्येक पेपरमधली छोटीच्या छोटी चूक जी आहे ती त्याच्यामध्ये ते लोक आयडेंटिफाय करणार आहेत आणि त्या आयडेंटिफाय केलेल्या चुकीचं तुमचं नुकसान होणार आहे आणि तुमच्या उत्तरामध्ये तुमचं डेप्थ ऑफ नॉलेज जे दिसलेलं आहे, ठीक आहे, डेप्थ ऑफ नॉलेज तुमची जिथे कुठे तुम्ही दाखवणार आहात, जिथे कुठे तुम्ही दिसणार आहात. ठीक आहे, मी तुम्हाला लेक्चरमध्ये बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की हे अशा प्रकारे जो तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं हे इथं लिहित असाल किंवा अशा प्रकारे जो तुमचं म्हणजे कन्सेप्ट जे आपण क्लिअर करून घेतलेले आहेत, ठीक आहे, ते जे तुम्ही त्याच्यामध्ये मांडणी करणार आहात, तर एक एक गोष्ट, एक एक जे उदाहरण आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे, हे प्रत्येक गोष्ट तुमच्या त्याच्यामध्ये कामाला येणार आहे. एक फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं, आता तुमच्या क्रिमिनल पेपर जो होता म्हणजे 2022ला झालेला तुमचा 21च्या मेन्सच्या एक्झामिनेशनचा, त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला काय केलं होतं की 2 प्रश्न असे विचारले होते, म्हणजे 20 मार्काला त्यांनी 4 तुम्हाला प्रश्न दिले होते, त्यातले 2 लिहायचे होते. त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला इलिस्ट्रेशन दिले होते की समजा ए पर्सन जो आहे तो एखाद्या व्यक्तीची इंटेन्शनली डेथ कॉज करत असताना जर समजा त्याने त्याला डोंगरात वगैरे समजा सोडून दिलं, तर अशा वेळेस द डेथ ऑफ चाइल्ड डज नॉट एन्श्यू, पण त्याच्यानुसार सुद्धा ते चाइल्ड समजा म्हणजे वारलं वगैरे नाही, तर अशा वेळेस एने कोणता गुन्हा केला. ठीक आहे, म्हणजे या प्रकारच्या अशा प्रकारच्या कन्सेप्टवर जर तुम्ही तुमचं उत्तर, तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर खूप चांगल्या पद्धतीने जर तुम्ही मांडू शकले, ठीक आहे. आता हे जे आपण सगळं म्हणजे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, मी तुम्हाला जे ऑफेन्सेस वगैरे सुद्धा आपण समजा बघितलेले आहेत. एने बीला समजा असॉल्ट केलं, त्याला लागलं, त्याला नाही लागलं, ठीक आहे, त्याने प्रयत्न केला, मग त्याच्यातनं कोणता ऑफेन्स झाला. ठीक आहे, म्हणजे हे सगळं स्टेटमेंट त्याच्यातलं एखादी गोष्ट रिलेव्हंट आहे का, म्हणजे एव्हिडन्स ॲक्टनुसार सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न विचारायला गेलं की तुम्हाला एव्हिडन्स ॲक्टनुसार आपण बघितलं की म्हणजे एव्हिडन्स ॲक्टनुसार आपण, मी तुम्हाला सेक्शन 5 ते 55 शिकवत असताना सांगितलं होतं की ज्याला एव्हिडन्स ॲक्ट सगळ्यात चांगला समजला तो चांगला वकील म्हणून त्याच्यामध्ये काम करू शकतो. ठीक आहे, का तर चांगला वकील म्हणून काम करत असताना, चांगला वकील म्हणून तुम्ही करत असताना तुम्हाला हे अजिबात म्हणजे हे तुम्हाला पक्कं माहिती असलं पाहिजे की कोणत्या कोणत्या गोष्टी कोर्टासमोर रिलेव्हंट आहेत. सेक्शन 5 ते 55 एक एक सेक्शन आपण त्याच्यामध्ये बारकाईने आपण कन्सेप्ट बघून घेतले होते. तुम्हाला डिस्ट्रिक्ट जजच्या या 2021चा जो मेन्सची पेपर होता, याच्यामध्ये तुम्हाला 2 इलिस्ट्रेशन विचारलेले आहेत की रिलेव्हंट काय आणि नॉट रिलेव्हंट म्हणजे काय. ठीक आहे, म्हणजे खालचं म्हणजे काय, कोणतं स्टेटमेंट त्याच्यामध्ये रिलेव्हंट आहे, कोणतं स्टेटमेंट नॉट रिलेव्हंट आहे. हे जे अशा प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर तरतुदीसोबत तुम्ही लिहू शकले की या सेक्शनप्रमाणे समजा प्रिव्हियस कंडक्ट रिलेव्हंट आहे, ठीक आहे, आणि या उदाहरणामध्ये या स्टेटमेंटमध्ये जे दिले ते प्रिव्हियस कंडक्टच आहे आणि हे प्रिव्हियस कंडक्ट असल्यामुळे या सेक्शनप्रमाणे ही गोष्ट, हे स्टेटमेंट रिलेव्हंट आहे. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट जजला अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता हे प्रश्न तुम्हाला 10-10 मार्काला विचारलेत की या व्यक्तीने कोणता ऑफेन्स केलेला आहे विथ रिझन सांगा. ठीक आहे, तुम्हाला त्यांनी इलिस्ट्रेशन दिलेलं आहे, इलिस्ट्रेशनसोबत त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे की या व्यक्तीने कोणता गुन्हा केलेला आहे विथ रिझन सांगा. हे जर तुम्ही ऑफेन्सच्या डेफिनेशनला ब्रेकआउट करून तुम्ही चांगल्या पद्धतीने जर सांगितलं की याच्यामध्ये हा ऑफेन्स होण्यासाठी हे सगळे इन्ग्रेडियंट आवश्यक आहेत आणि ह्या इन्ग्रेडियंटमधले या उदाहरणामध्ये यातले एवढे सगळे इन्ग्रेडियंट पूर्ण होत आहेत, पण डिसऑनेस्ट इंटेन्शन प्रूव्ह होत नाही आहे, त्याच्यामुळे हे चोरी असू शकत नाही. ठीक आहे, या उदाहरणामध्ये म्हणजे एक्स्टॉर्शन पण आहे, पण एक्स्टॉर्शन सोबतच या उदाहरणामध्ये थोडंसं व्हायलन्स यूज केलेला आहे. देर इज अ इन्स्टंट थ्रेट आहे, इन्स्टंट डेथ आहे आणि त्याच्यामुळे एक्स्टॉर्शन सोबत जर अशा प्रकारे इन्स्टंट थ्रेट किंवा डेथ वगैरे जर असेल तर ते एक्स्टॉर्शन रॉबरीमध्ये जातं किंवा या ठिकाणी चोरीचे सगळे इन्ग्रेडियंट पूर्ण होतात, थेफ्टचे सगळे इन्ग्रेडियंट पूर्ण होतात. या उदाहरणामध्ये जे इलिस्ट्रेशन दिलेलं आहे चोरीच्या ऑफेन्सचे हे इन्ग्रेडियंट आहेत आणि हे सगळे इन्ग्रेडियंट या उदाहरणामध्ये पूर्ण होतात. सोबतच ठीक आहे, चोरीसोबत जर अशा प्रकारे व्हायलन्स असेल, इन्स्टंट जर समजा डेथचा थ्रेट वगैरे असेल तर ते चोरी नसून ते फक्त चोरी राहत नाही तर ते रॉबरीपर्यंत जातं आणि या उदाहरणामध्ये आपण पाहायला गेलं तर व्हायलन्स पण यूज केलेला आहे. त्यामुळे हे जे उदाहरण आहे हे परफेक्टली रॉबरीमध्ये बसतं, जे या सेक्शन खाली या तरतुदीप्रमाणे पनिशेबल आहे. ठीक आहे, तिथे जर समजा अजून कुठं हायवेवर वगैरे झाला असेल आणि या उदाहरणातून असंही दिसतं की रॉबरी हायवेवर झालेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी ठीक आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचा रॉबरीचा हा जो ऑफेन्स आहे तो त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल होतो. ठीक आहे, याच्यात थोडं काहीतरी प्रॉब्लेम होतो इंटरनेटचा. ठीक आहे, आता येतो तुम्हाला आवाज व्यवस्थित. ठीक आहे, मी परत सांगतो तुम्हाला मी काय सांगत होतो.
येस. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात, हे प्रश्न विचारायची एक पद्धत त्याच्यामध्ये स्पेसिफिक अशी नाही आहे. तुम्हाला एका डिस्ट्रिक्ट आपण क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिससुद्धा आपण सगळ्या घेणार आहोत. डिस्ट्रिक्ट ज्याचे आत्तापर्यंतचे जे सगळे क्वेश्चन पेपर आहेत, ह्या क्वेश्चन पेपरमध्ये क्रिमिनलचा पेपर कशा पद्धतीने त्यांनी बनवलेला आहे, सिव्हिलचा पेपर कशा पद्धतीने बनवलेला आहे, कधी कुठल्या कायद्यावर जास्त त्यांनी म्हणजे फोकस केलेला आहे, या प्रकारचा सुद्धा अभ्यास आपण त्याच्यामध्ये करणारच आहोत. पण सांगायचं तात्पर्य काय आहे, ठीक आहे, सांगायचं तात्पर्य काय आहे की जे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, हे सगळे क्वेश्चन जे आहे त्या क्वेश्चनला म्हणजे आपण आपलं लीगल अंडरस्टँडिंग जे आहे, प्रॉपर तुमचं डेप्थ ऑफ नॉलेज जे आहे हे चेक करणारे सगळे प्रश्न आहेत. याच्या कुठल्याही प्रश्नामध्ये असा खूप जास्त कंटेंट लिहिण्यासारखे प्रश्न नाही आहेत. कंटेंट तुम्ही थोडका जरी लिहिला त्याच्यामध्ये, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं होतं की सर मला कन्सेप्ट सगळंच माहिती आहे, तुम्ही मला प्रिलिमचा पेपर द्या, मी सगळे MCQ सॉल्व करून दाखवतो, मला मार्क पण त्याच्यामध्ये खूप MCQमध्ये चांगले पडतात, पण ज्यावेळेस लिहायची वेळ येते त्यावेळेस मला काही लिहायला जमतच नाही. ठीक आहे, त्यावेळेस मला लिहायला त्याच्यामध्ये जमत नाही किंवा मला सुचत नाही काय लिहायचं वगैरे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात. तर तुम्ही क्वेश्चन पेपर जर डिस्ट्रिक्ट जजचे पाहिले तर विद्यार्थ्यांचं प्रिपरेशनसुद्धा एकदम असं खूप म्हणजे नेक्स्ट लेवलचं प्रिपरेशन असणार नाही आहे. जसं आपण JMFC मेन्सच्या बॅचला आपण कसं प्रिपरेशन असतं, एकदम नेक्स्ट लेवलचं प्रिपरेशन असतं की आपल्याला माहिती असतं की या प्रकारचे शॉर्ट नोट विचारले जाऊ शकतात, या प्रकारचे लॉंग क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, या डिफरन्सेस IPCमध्ये फार तर फार एवढे डिफरन्सेस विचारले जाणार आहेत. ठीक आहे, एवढे फार तर फार म्हणजे एक 40 डिफरन्सेस जर आपण काढले तर क्रिमिनल पेपरमध्ये हे 40-50 समजा डिफरन्सेस तुम्हाला विचारणार आहेत. आपण ते सगळेचे सगळे डिफरन्सेस आणि आपल्याकडे वेळ पण असतो, त्यामुळे आपण ते पुढच्या 4-5 महिन्यामध्ये JMFC मेन्सचे जे विद्यार्थी असतात हे सगळे प्रत्येक डिफरन्सेसमध्ये 7-8 पॉईंट कोणते लिहायचे इथपर्यंत आपण तयारी केलेली असते. एखादा लॉंग क्वेश्चन आला तर ते म्हणजे या पार्टनरशिप ॲक्टवर किती लॉंग क्वेश्चन विचारले जातील, हे सगळे लॉंग क्वेश्चन काढून त्याच्यातले किती पॉईंट असतील हे सगळं आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी काढलेलं असतं. ठीक आहे, पण एवढ्या लेवलचं प्रिपरेशन करायला तुम्हाला डिस्ट्रिक्ट जजच्या मेन्सला वेळही नसतो आणि जेवढे कायदे आहेत त्याच्यामध्ये तेवढ्या कायद्याचं त्या पद्धतीचं मेन्सची तयारी करता येत नाही. मग बाकीचे सगळे जे कॅन्डिडेट आहेत हे सगळे सुद्धा काय करणार आहेत की आपलं जे एखाद्या विषयी जे तुम्हाला विचारलेलं आहे, समजा कॉन्सिक्वेन्सेस फॉर द नॉन रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप डिस्कस विथ द महाराष्ट्र अमेंडमेंट, एवढं तुम्हाला परीक्षेला विचारलेलं आहे. तर अशा परीक्षेला तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्सिक्वेन्सेस फॉर नॉन रजिस्ट्रेशन तुम्हाला लिहायचं आहे आणि सोबतच महाराष्ट्र अमेंडमेंट असं एक वेगळं टॅब देऊन तुम्हाला त्याच्यामध्ये महाराष्ट्र अमेंडमेंट एक्सप्लेन करायचं आहे. एवढंच त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. याच्या पलीकडे काही वेगळं त्याच्यामध्ये लिहिण्याची गरज नाही. इंट्रोडक्शन टाका, कन्क्लुजन टाका, इंट्रोडक्शनमध्ये अजून काहीतरी वेगळे पॉईंट टाका. ठीक आहे, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी करायला तुम्हाला वेळही नसणार आहे आणि तुमच्याकडनं ते तेवढं अपेक्षितही नाही आहे. ठीक आहे, त्या लेवलपर्यंत डिस्ट्रिक्ट जज मेन्सचं प्रिपरेशन अजूनपर्यंत कोणीही त्याच्यामध्ये त्या पद्धतीने करत नाही आहे, कारण तो वेळेचं नियोजनच त्या पद्धतीने होऊ शकत नाही. ठीक आहे, तर परत एकदा रिकॅप जर करायचं म्हटलं, आपली जी मेन्सची जी स्ट्रॅटेजी असणार आहे, आपली कराड लॉ क्लासेसची स्ट्रॅटेजी, याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला पहिल्यांदा 30 मार्काचं जजमेंट रायटिंग जे आहे सिव्हिलचं हे चांगल्या पद्धतीने आपल्याला सेक्युअर करायचं आहे. ते अशा पद्धतीने तयारी करायची, 30 मार्क सिव्हिलचे आणि 30 मार्क क्रिमिनलचे, हे 60 मार्क तुमचे जजमेंट रायटिंगचे जे आहेत हे चांगल्या पद्धतीने आपल्याला पदरात पाडून घ्यायचे, म्हणजे 25+ मार्क आपल्याला प्रत्येकाला पडले पाहिजे जजमेंट रायटिंगमध्ये. जजमेंट रायटिंग एक असा विषय आहे त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडायला सुद्धा स्कोप असतो. ठीक आहे, 25, 26, 27, 28 मार्कापर्यंत सुद्धा तुम्हाला मार्क जजमेंट रायटिंगमध्ये पडू शकतात जर तुमचं त्या तोडीस तोड तशा प्रकारचं जजमेंट असेल तर. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला जे आपण लिहू शकतो परीक्षेमध्ये आपल्याकडे जेवढा वेळ असतो, ॲक्च्युअल कोर्टाचं जजमेंट जसं असतं ते तुम्ही डिस्ट्रिक्ट जज झाल्यानंतर तुम्ही त्या पद्धतीचे जजमेंट तुम्ही लिहिणार. पण इथे परीक्षेमध्ये ज्या प्रकारचं जजमेंट आपण लिहू शकतो, ठीक आहे, तर जेवढा वेळ आपल्याकडे असतो त्या वेळेमध्ये जजमेंट कसं बसवायचं, ठीक आहे, कशा पद्धतीने सिव्हिलचं जजमेंट लिहायचं, कशा पद्धतीने क्रिमिनलचं जजमेंट लिहायचं, हे आपण पहिलं काम करणार आहोत. दुसरं काम आपण लीगल एसे आपल्याला प्रॉबेबल कोणते विचारले जाऊ शकतात आणि लीगल एसेचं स्ट्रक्चर कसं असेल, लीगल एसेची सुरुवात कशी करायची, लीगल एसेच्या मेन बॉडीमध्ये काय पद्धतीने पॉईंट लिहायचे, ठीक आहे, लीगल एसेचं स्मूथ कन्क्लुजन कसं करायचं, एका पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटवर शिफ्ट कसं करायचं, हे खूप महत्त्वाचं असतं. लीगल एसेमध्ये तुम्ही समजा पहिला पॅरा लिहिला, दुसरा पॅरा लिहिला आणि तिसऱ्या पॅरामध्ये एकदमच काहीतरी ऑड लिहित आहात, ठीक आहे, म्हणजे त्याच्यात स्मूथ शिफ्टिंग नाही आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये कन्सिडर होत असतात. ठीक आहे, एसे जो आहे, लीगल एसे जरी असला तरी एसे शब्द आहे. एसेमध्ये निबंधमध्ये एक त्याच्यामध्ये त्याला बंध नसतो असं आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये एक साखळी असते, म्हणजे एक चेन असते. ती चेन तुमची त्याच्यामध्ये मेंटेन झाली पाहिजे. तुमच्या पहिल्या पॉईंटमध्ये काही कॉन्सिक्वेन्सेस वेगळंच काहीतरी दिलेलं आहे, दुसऱ्यामध्ये काहीतरी वेगळंच दिलेलं आहे, दोघांमध्ये स्मूथ कनेक्शनसुद्धा नाही आहे. ठीक आहे, असं होत असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये खूप ऑड वाटतं. त्यामुळे लीगल एसेस सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा, लीगल तरतुदी कशा पद्धतीने ॲड करायच्या. ठीक आहे, लीगल तरतुदी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे म्हणजे एक बॅग असली पाहिजे.
ठीक आहे, बॅग म्हणजे एक नॉलेजची बॅग असली पाहिजे, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्सची बॅग असली पाहिजे, केस लॉची बॅग असली पाहिजे आणि आपलं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ते सगळं आपल्या साठवून असलं पाहिजे. ठीक आहे, कोणत्या केस लॉज, काही केस लॉज अशा असतात ज्या आपल्याला बऱ्याच ठिकाणी ॲड करता येतात, तर तशा प्रकारच्या काही केस लॉज आपण आपल्यासोबत ठेवल्या पाहिजेत. तुमच्या उत्तरामध्ये आता एसे आणि लिगल एसेमध्ये फरकच काय आहे की तुमच्या लिगल एसेला तुम्हाला लिगल सेन्स वापरून तुम्हाला ते लिहायचं असतं, प्रत्येक गोष्टीला लिगल एक्सप्लेनेशन द्यायचं असतं, लिगल तरतुदी आपल्या उत्तरामध्ये दिसल्या पाहिजेत, कॉन्स्टिट्यूशनच्या काही कॉमन तरतुदी ज्या सगळीकडेच ॲड होऊ शकतात, तर त्या प्रकारच्या गोष्टीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत. तर ही झाली आपली पहिली स्ट्रॅटेजी, म्हणजे आपलं पहिलं काम स्ट्रॅटेजीमध्ये तुमच्या डिस्ट्रिक्ट जजच्या मेन्समध्ये. दुसरं काम जे आहे, दुसरं काम आपल्याला जे क्वेश्चन पेपर आहेत सगळे आपल्या डिस्ट्रिक्ट जजचे, त्या क्वेश्चन पेपरचं आपल्याला चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला एक आयडिया घ्यायचा आहे की सिव्हिल पेपरमध्ये काय काय होऊ शकतं. एक गोष्ट लक्षात घ्यायची असते, परीक्षेमध्ये जर आपल्याला आपलं नाव मेरिटमध्ये कन्फर्म जर आणायचं असेल, ठीक आहे, आता डिस्ट्रिक्ट जजची पोस्ट काही साधी नाही आहे, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला जर तुमचं नाव कन्फर्म जर आणायचं असेल तर मग अशा वेळेस आपल्यासोबत जे वाईटातलं वाईट होऊ शकतं. आता जसं डिस्ट्रिक्ट जजला यावेळेस झालं, ठीक आहे, म्हणजे वाईटातलं वाईट काय झालं की एकदम नवीन समजा प्रकारचे तुम्हाला प्रश्न होतील, नवीन मायनर लॉचे वगैरे प्रश्न येतील, तर त्यावेळेससुद्धा त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, तशाच ठिकाणी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे की जे महाराष्ट्रातला बाकीचा समजा कुठलाच विद्यार्थी सॉल्व करू शकत नाही, तो प्रश्न आपण स्किपवर सोडला पाहिजे आणि जे महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी सॉल्व करू शकते त्याच्यापेक्षा 4-2 मार्क त्याच्यामध्ये आपले ॲडिशनली 4-5 मार्क आपले ॲडिशनली आपल्याला कव्हर केले पाहिजे. एवढं केलं तर आपण मेरिटमध्ये बसून जातो. डिस्ट्रिक्ट जजच्या सुद्धा मेन्सला आपण ज्यावेळेस मागच्या सगळ्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आपण करून घेऊ, त्यावेळेस आपल्याला आयडिया येऊन जाईल की सिव्हिल पेपरमध्ये आपल्याला वाईटात वाईट आपल्यासोबत काय होऊ शकतं. ठीक आहे, मग या वाईटात वाईट काय होऊ शकतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्या वाईटात वाईटला कशा पद्धतीनं टॅकल करायचं हे सगळ्यासुद्धा स्ट्रॅटेजीज आपल्याला त्याच्यामध्ये समजावून घ्यायच्या आहेत. एकदम काहीतरी खूप नवीन असं केलं तर ते बाकी सगळ्यांसाठी सुद्धा नवीनच असणार आहे, त्याचा इम्पॅक्ट एवढा जास्त असा काही पडत नाही. आता जजमेंट रायटिंग कॉमन आहे, प्रत्येकालाच माहिती आहे जजमेंट रायटिंग किती महत्त्वाचं आहे, प्रत्येकजण जजमेंट रायटिंगची खूप चांगल्या पद्धतीने तयारी करणार आहे, आपण पण ती एकदम हाय लेवलची तयारी करायची. लीगल एसे सगळ्यांनाच माहिती आहे, एखादा लीगल एसे येणार आहे, ठीक आहे, सध्याचे कॉमन टॉपिकवर सुद्धा येऊ शकतो, काहीतरी नवीन गोष्टींवर विचारला जाऊ शकतो, जे होऊ शकतं तर ते सगळेजणच तयारी करणार आहे, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांपेक्षा एकदम हाय लेवलची तयारी करायची आपण. ठीक आहे, जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, पार्टनरशिपचे विचारले गेले, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचे विचारले गेले, ठीक आहे, सिव्हिल प्रोसिजर कोडचे विचारले गेले, डिफरन्सेस विचारले गेले, लॉंग क्वेश्चन विचारले गेले, शॉर्ट नोट क्वेश्चन विचारले गेले, हे सगळे कसे लिहायचे, कशा पद्धतीनं टॅकल करायचं याचं आपण त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी आपण बाकी लोकांसारखे तयार करणार आहोत. पण एकदमच समजा तुम्हाला काहीतरी नवीनच काहीतरी असं विचारलं जे आत्तापर्यंत नवीनच असं काहीतरी झालं डिस्ट्रिक्ट जजच्या सिव्हिल पेपरमध्ये, जे आत्तापर्यंत याच्या अगोदर कधी झालं नव्हतं, हे बघून आपल्याला फक्त परीक्षेमध्ये घाबरून जायचं नसतं. ठीक आहे, हे बघून आपल्याला फक्त घाबरून जायचं नसतं. अशा वेळेस जे आपण म्हणतो ना, म्हणजे समजा एकदमच सगळे मराठे एकदम आता लढायला गेले, सिंहगड समजा त्याच्यामध्ये जिंकायला गेले, कोंढाणा जिंकायला गेले आणि त्याच्यामध्ये एकदमच त्याच्यामध्ये एखादा ज्याच्यावर आपला खूप जास्त विश्वास होता, ज्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्यामध्ये सगळे आले होते, तो सिंह त्याच्यामध्ये एकदम धारातीर्थी पडला. मग अशा वेळेस सगळेजण एकदम घाबरून त्याच्यामध्ये पळून चालेल का? समजा ज्याच्यावर एकदम तुम्हाला वाटलं होतं की सिव्हिलचा पेपर अशा पद्धतीने यायला पाहिजे, पण एकदमच समजा तशा प्रकारचा पेपर आला नाही आणि तुम्हाला असं दिसते की एखाद्यामध्ये असा प्रश्न आहे, सेकंड प्रश्न असा आहे, ठीक आहे, लिगल एसेनंतर तिसरा प्रश्न असा आहे, त्या तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्या 4पैकी 2 लिहायला सांगितलेत आणि हे 4ही एवढे अननोन वाटत आहेत की नेमकं काय लिहावं तेच कळत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काय ह्याच्यामध्ये सुद्धा काहीच कळत नाही आहे, असा प्रश्न विचारलेत की 4ला 4ही एकदम अननोन आहेत. मग अशा वेळेस एकदम आपण तिथे लढाई सोडून त्याच्यामध्ये जर जाण्याचा जर आपण प्रयत्न करत असू तर त्यावेळेस तुम्ही कोंढाणा जिंकू शकणार नाही. तुम्हाला जर कोंढाणा जिंकायचं असेल, तुम्हाला जर त्याच्यामध्ये लढाई आपली म्हणजे कंप्लीट करायची असेल, तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल की आता जो म्हणजे हा प्रश्न समजा आपल्या हातातनं समजा गेलेला आहे, आता प्रिलिमला सुद्धा तसंच असतं, काही प्रश्न असे आहेत जे एकदम बघितलेलेच नाही आहेत, ते तर आपल्या हातातनं गेलेले आहेत. मग आपण तिथे जर एकदम लढाई आपण सोडून दिली, तिथे जर आपण एकदम टेन्शन घेतलं, विचार केला त्याच्यामध्ये, तर अशा वेळेस तुम्ही जजमेंट रायटिंग हे तुम्ही प्रॉपर करू शकणार नाही. जे 30 मार्काचं आहे, 30 मार्काच्या जजमेंट रायटिंगमध्ये आपण 25 मार्क मिळवण्याची की आपण तयारी केली आहे का नाही, तर ते 25 मार्क मिळवण्यासारखं एकदम टॉपमध्ये लिहायचं, अजून जास्त वेळ वापरायचा. इकडच्या प्रश्नांचा सुद्धा इकडे तुम्हाला लिहायला जास्त काही राहिलं नाही, तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये खरंच लिहिण्यासारखं काही नाही आहे. मी तुम्हाला वाईटातली वाईट परिस्थिती सांगतो आहे. ठीक आहे, वाईटातली वाईट परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे की असा एखादा प्रश्न आला ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला असं वाटतं की त्याच्यात कुणालाच काही लिहिण्यासारखं नाही आहे, तर अशा परिस्थितीमध्ये जजमेंट याचासुद्धा 10 मिनटं जे आहेत त्याचेसुद्धा 10 मिनटं तुम्ही काय करा, जजमेंट रायटिंगला वापरा. जजमेंट रायटिंग 25चा 28 मार्क तुम्ही त्याच्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करा. 25ची तर तयारी आपण केलेलीच आहे.
इकडल्या गोष्टीचं ताण घेतलं तर लिगलेसी, आता जजमेंट रायटिंग तर कसं माहिती असतं आपल्याला, काय काय फॉर्मॅट लिहायचं वगैरे सगळं एकदम फिक्स फॉर्मॅट असतो. मी तुम्हाला एकदा जजमेंट रायटिंग शिकवलं की तुम्हाला जजमेंट रायटिंगमध्ये अवघड असं काही वाटणार नाही. ठीक आहे, जजमेंट रायटिंगमधले तुम्ही एक्सपर्ट होऊन जाल, जे परीक्षेत लिहिण्यासारखं जजमेंट आहे. मी तुम्हाला हे अजिबात म्हणणार नाही की तुम्ही कोर्टात जजमेंट रायटिंग लिहिण्याचे एक्सपर्ट होणार. कोर्टामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात, खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप सारे एव्हिडन्सेस असतात, खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी असतात. पण परीक्षेमध्ये जजमेंट लिहिण्यासाठी तुम्ही एक्सपर्ट होणार. ठीक आहे, कारण आपलं आता हे क्लास आहे, ज्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली कोर्टात तिथे बसून शिकणार, डायसवर बसून तुम्ही जे शिकणार आहात ते तुम्हाला मी इथे बसून अशा ऑनलाईन पद्धतीने शिकू शकत नाही. पण मी तुम्हाला निश्चितच हे शिकू शकतो की परीक्षेमध्ये तुम्ही जे जजमेंट रायटिंग लिहिणार आहात ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर कशा पद्धतीने कंप्लीट करायचा हे मात्र मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. ते जजमेंट वेळेमध्ये कसं कंप्लीट करायचं, ठीक आहे, हे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. आणि एवढं तुम्ही त्याच्यामध्ये केलं तर बाकी सगळ्या विद्यार्थ्यांपेक्षा आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये म्हणजे 5-6 मार्क तरी आपले जास्त पडणार आहेत जजमेंट रायटिंगमध्ये. ठीक आहे, जे लोकांनी जजमेंट रायटिंगची चांगली तयारी केलेलीच नाही आहे, ठीक आहे, त्या लोकांचं तर त्याच्यामध्ये म्हणजे फक्त कोर्टाचे जजमेंट बघितलेले आहेत, तर त्या लोकांना तर जजमेंट समअप करणं म्हणजे कठीणच आहे. तुम्ही सुद्धा आत्ता तुम्ही ज्या लेवलला आहात, ज्या पद्धतीने आपण कोर्टातले जजमेंट बघितलेले असतात त्या प्रकारचे जजमेंट जर परीक्षेत लिहायचे म्हणलं तर ते त्याच्यामध्ये कसल्याच परिस्थितीमध्ये तुम्हाला पॉसिबल असणार नाही. ते तुम्ही लिहिणं शक्यच नाही आहे. परीक्षेमध्ये मिनिमम जजमेंट कशा पद्धतीने लिहायचं हे आपण त्याच्यामध्ये तर कव्हर केलेलंच असणार आहे. एखादा प्रश्न जर असा इकडे तिकडे झाला जो तुम्ही लिहिण्यासारखाच नाही आहे, तुम्हाला 4 पैकी 2 लिहायला सांगितले, समजा तुम्हाला 4 पैकी त्याच्यातला एकच लिहिण्यासारखा आहे, म्हणजे ते 3 प्रश्न जे असे आहेत की एकदम कुठंतरी काहीतरी कमर्शियल कोर्ट वगैरे समजा काहीतरी विचारलं आहे, जे तुम्हाला कमर्शियल कोर्ट वगैरे तुम्हाला समजा त्याचे काही आयडियाच नाही आहे. ठीक आहे, समजा किंवा एखाद्या मायनर लॉवर कुठल्या तरी असं विचारलं आहे, तो मायनर लॉ तुम्ही ह्याच्या आधी कधी बघितलेलाच नाही आहे. ठीक आहे, तो मायनर लॉ आता डिस्ट्रिक्ट जजला म्हणजे फॉरेन समजा एक्सचेंज ॲक्ट वगैरे समजा असं जर काही विचारलं, ठीक आहे, म्हणजे फॉरेन करन्सी ॲक्ट वगैरे जर समजा काही विचारलं, फॉरेन करन्सी ॲक्ट तुम्ही नाही तर नाही दुसरं तर कोणी काही लिहू शकणार आहे का? ठीक आहे, तर तशा परिस्थितीमध्ये अजिबात घाबरायचं नाही. तो प्रश्न त्याच्यामध्ये राहिला तर राहिला, पण बाकी ठिकाणी आपण कशा पद्धतीने काम करू शकतो हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो आहे की वाईटातली वाईट परिस्थिती जरी आली तर त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने टिकून राहायचं आहे. तर त्यासाठी आपण आपले सगळे जे डिस्ट्रिक्ट जजचे जे क्वेश्चन पेपर आहेत ह्या क्वेश्चन पेपरचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नांना समजा किती समजा कशा पद्धतीने समअप करायचं, कशा पद्धतीने थोडक्यात कंटेंट ॲड करायचा हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जो आपल्याकडे वेळ आहे ह्या वेळेमध्ये आपल्या क्लासेसचे सगळे लेक्चर तुमच्याकडे आहेत. ह्या सगळ्या लेक्चरचा जे आपण आता तुमच्या डिस्ट्रिक्ट जजच्या प्रिलिमसाठी तुमच्यासाठी घेतले होते ह्या सगळ्या लेक्चरचा ॲक्सेस तुमच्याकडे ऑलरेडी आहे. ठीक आहे, ज्या लोकांकडे आहे त्यांच्याकडे आहे, ज्यांचा समजा ऑलरेडी 8 महिने झालेले आहेत त्यांच्याकडे तो नसेल. ठीक आहे, म्हणजे 8 महिन्यासाठी आपण तो कोर्स तुम्हाला दिलेला होता, त्याच्यानंतर बाकी लोकांकडे समजा नसेल आहे. तर ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी त्या लेक्चरचा वापर कशा पद्धतीने डिस्ट्रिक्ट जजच्या मेन्सच्या प्रिपरेशनला तुम्हाला करायचा आहे हे आपण तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने समजावून सांगणार आहोत. ठीक आहे, म्हणजे ते कशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं कंप्लीट करायचे आहेत, एक मायनर लॉचा अभ्यास आता परत कशा पद्धतीने मेन्ससाठी करायचा, त्या मायनर लॉला मेन्ससाठी कशा पद्धतीने तयार करायचं, रायटिंग प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची, आणि सगळ्यात शेवटची जी गोष्ट असते, ठीक आहे, शेवटची जी गोष्ट असते ते म्हणजे ॲन्सर रायटिंग टेस्ट जे असतात. ठीक आहे, तुमच्या 5 टेस्ट आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. मी तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रिपेअर करून देणार आहे. ठीक आहे, ज्यांनी टेस्ट सिरीजसाठी म्हणजे वेगळं ॲडमिशन घेतलं, तुमच्या डिस्ट्रिक्ट जजच्या कोर्समध्ये ही टेस्ट सिरीज इन्क्लूड नसते. ठीक आहे, ती त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्येच तुम्हाला ते म्हणजे टेस्ट सिरीज देता येणार नाही, ही मोजक्या लोकांसाठी असते. तर ह्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये जे क्वेश्चन पेपर आहे ते क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, लिहून त्याचं PDF बनवून स्कॅन करून माझ्याकडे पाठवायचं आहे. मी तुम्हाला तुमचा पेपर चेक करून देणार आहे. ठीक आहे, काय लिहायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्याच्यातनं काय काय गोष्टी एक्सक्लूड करायच्यात. ठीक आहे, लिहित असताना काय काय चुका आपल्या झालेल्या आहेत ह्या आपल्याला समजणं खूप जास्त गरजेचं असतं. ठीक आहे, ह्या चुका ऐनवेळी परीक्षेत जाऊन करण्यापेक्षा एकदा क्लासमध्ये केलेल्या कधीही चांगल्या. ठीक आहे, कारण डिस्ट्रिक्ट जजची जी संधी आहे ही आपल्यासाठी किती महत्त्वाची आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे JMFC झालेले लोकंसुद्धा डिस्ट्रिक्ट जज होण्यासाठी बरेच म्हणजे शेवटपर्यंत त्याच्यामध्ये प्रयत्न केले जातात, पण एवढं सोपं नाही आहे डिस्ट्रिक्ट जज म्हणजे त्या पोस्टपासून तिथपर्यंत जाण्यासाठी. तुम्ही आता डायरेक्ट परीक्षेतनं तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहात. ठीक आहे, जे काय आहे ते तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला तुमचा अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने जो करणार आहात. ठीक आहे, म्हणजे आता एक गोष्ट कशी असते, शेवटी मेरिटमध्ये इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काय काय प्रश्न विचारतील ते लोक कुठे तुमचा इंटरव्ह्यू घेऊन जातील. तुमचा इंटरव्ह्यू तुमच्या गावाकडे घेऊन जातील, गावाकडले वगैरे तुमच्या जिल्ह्याकडे घेऊन जातील. तुमचा इंटरव्ह्यू तुमच्या प्रोफेशनकडे घेऊन जातील. तुमचा इंटरव्ह्यू तुमच्या अगोदरच्या प्रॅक्टिसकडे घेऊन जातील. आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे, कुठे घेऊन जातील, किंवा तुमचा इंटरव्ह्यू फक्त काही मायनर लॉकडे घेऊन जातील. तुमचा इंटरव्ह्यू सरकारने केलेल्या नवीन कायद्याकडे घेऊन जातील. तुमचा इंटरव्ह्यू
एखादा समजा नवीन जे काही बदल झालेले आहेत त्याच्याकडे घेऊन जातील, एखादा सुप्रीम कोर्टाचं नवीन जजमेंट आलेलं आहे त्याच्याकडे घेऊन जातील, हे आपल्याला अजिबात जास्त माहिती नसतं. पण मेन्समध्ये वगैरे जे समजा तुम्हाला जे दिलेलं आहे, ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही जे लिहिणार आहात जजमेंट रायटिंग आपलं माहिती आपल्याला विचारलं जातं, क्रिमिनल जजमेंट विचारलं जातं आपल्याला माहिती आहे, फॉर्मॅट तर एकदम सेमच असतो, लिगल एसे विचारला जातो आपल्याला माहिती आहे, हे सगळ्या गोष्टी तुमच्या हातातल्या आहेत. मग काय स्कोरिंग करायचे तुमचं मेन्समध्ये तुमच्या हातात आहे. इंटरव्ह्यूला बाकी तुम्ही म्हणजे तुमचं किती प्रॅक्टिस आहे, काय किती आहे, हायकोर्ट जज तुमच्याबद्दल कसा विचार करतात, ठीक आहे, तुमच्याबद्दल किती निगेटिव्हिटी येऊ शकते त्यांच्या मनामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी येऊ शकतात त्याच्यामध्ये. इंटरव्ह्यूमध्ये डिसाइडिंग फॅक्टर खूप सारे असे येऊ शकतात ज्याच्यावर तुमचा डायरेक्टली कंट्रोल खूप कमी असतो. कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू असू द्या, कुठल्याही एक्झामचा इंटरव्ह्यू असू द्या, त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे असे बरेच फॅक्टर येऊ शकतात जे आपल्या कंट्रोलच्या बाहेरचे आहेत. पण हे जे पेपर आहे या पेपरमध्ये तुमच्या कंट्रोलमध्ये गोष्टी असतात. तुम्ही जे लिहिणार आहात, तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे, तुमचा जे आन्सर शीट असतं, हा तुमचा आरसा असतो, ठीक आहे. त्या आरशामध्ये तुम्हाला बघितलं जाईल. तुम्ही त्या आन्सर शीटमध्ये जेवढ्या सुंदर पद्धतीने मांडणी केलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही कसे असणार आहात याचं त्याच्यामध्ये ते चित्र बनवलं जाईल. तुम्हाला कसं तुमचे गुणांकन त्याच्यामध्ये केलं जाईल. तुमचे गुण तुमच्या त्या ह्याच्यानुसार दिले जातील. बाकी तुम्ही तिथे जाऊन मेन्समध्ये तुम्ही तिथे जाऊन हे नाही सांगू शकत की सर माझं अशा प्रकारचं प्रॅक्टिस आहे, मी असा आहे, मी तसा आहे, ठीक आहे, माझ्याकडे एवढे मॅटर आहेत, ठीक आहे, माझ्या जिल्ह्याचा मी एकदम मोठा लॉयर आहे. तुम्ही किती मोठे लॉयर असाल तर ते पेपरमध्ये काय दिसणार नाही आहे. पेपरमध्ये तेच दिसणार आहे की तुमची रायटिंग प्रॅक्टिस चांगली आहे का. पेपरमध्ये तेच दिसणार आहे की तुम्ही वेळेमध्ये जजमेंट चांगलं कंप्लीट केलं आहे का. पेपरमध्ये तेच दिसणार आहे जजमेंट तुम्ही जर समजा रिझनिंग प्रॉपर दिली आहे का. ठीक आहे, तुम्ही एकदम हुशार आहात, सगळंच आहे, पण वेळ पुरलाच नाही, शेवटी त्याच्यामध्ये तुम्ही 40 मार्काचं समजा 20 मार्काचं तसंच ठेवलं, तर अशा वेळेस त्याच्यामध्ये आपला रिझल्टचे चान्सेस त्याच्यामध्ये खूप कमी होत असतात. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आपली एक डिस्ट्रिक्ट जजच्या मेन्स एक्झामिनेशनसाठी आपले असायला पाहिजे. सध्याच्याला आता तुम्हाला पुढचा जे आपलं लेक्चर असेल तोपर्यंत तुम्हाला काय करायचे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जेवढे मायनर लॉचे मी तुम्हाला लेक्चर दिलेत, ठीक आहे, हे लेक्चर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचे आहेत आणि त्या मायनर लॉवर स्वतःहून तुम्हाला काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजा हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे तर तुम्हाला हिंदू सक्सेशन ॲक्टचं लेक्चर बघायचं आहे आणि हिंदू सक्सेशन ॲक्ट तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे एकदा लेक्चर बघून घ्या, क्लासेसमध्ये मी जे शिकवलं ते बघून घ्या, त्याच्यानंतर आठवायला बसा की सरांनी काय काय शिकवलं आहे, हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये नेमकं काय काय आहे. मग सुरू करा की हिंदूंबद्दल आहे, सुरुवातीला ॲप्लिकेशन दिलेलं आहे, या ॲप्लिकेशनमध्ये या लोकांना हा कायदा ॲप्लिकेबल असतो. त्यानंतर 2 प्रकारचं जे सक्सेशन असतं, मग या पर्टिक्युलर सक्सेशनबद्दल हा हिंदू लॉ आहे, बाकीचं या प्रकारचं सक्सेशन इंडियन सक्सेशन लॉनुसार रेग्युलेट होत असतं. विलच्या वगैरे तरतुदी तिकडे आहेत. क्लास 1 हिअरला अशा सुरुवातीला यांना मिळतं, त्याच्यानंतर यांना मिळतं. ठीक आहे, हे फक्त तुम्हाला प्रयत्न करायचा पुन्हा लिहिण्याचा. ठीक आहे, जो कोणता कायदा आपण बघणार आहोत, जो कोणता कायदा तुम्ही लेक्चर बघणार आहात, तुम्हाला त्याचे लेक्चर बघायचे आहेत. आपण खूप प्रिसाईज पद्धतीने कायदे कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, जे तुम्हाला अजूनही तुम्ही वेळ देऊन बघू शकता. म्हणजे जे आपण कंटेंट कव्हर केलेलं आहे, समजा हे छोटे छोटे कायदे जे आहेत, हे कायदे आपण 1.5 तासामध्ये 2 तासामध्ये कव्हर केलेत. तुम्ही सकाळी सकाळी आपलं समजा डिस्ट्रिक्ट जजच्या मेन्सच्या तयारीला बसले ना, तर सकाळी सकाळी तो कायदा बघून घ्यायचा, तो कायदा चांगल्या पद्धतीने बघायचा आणि त्याच्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये आपलं त्या कायद्याला लिहायला सुरुवात करायची. ठीक आहे, आपल्याला जे जे आठवतं ते लिहून काढायचं. लिहिल्यानंतर आपलं सगळं आपण स्वतः एकदा वाचून काढायचं आणि त्यानंतर मग आपलं जे काही समजा तुमचे लेक्चर्स वगैरे आहेत, जे तुम्ही अगोदर बघितलेलं आहे, बेर ॲक्ट वगैरे समोर ठेवायचा, नोट्स वगैरे समोर ठेवायचे आणि मग विचार करायचा की मी काय काय मिस केलं माझ्या कंटेंटमध्ये. माझ्या कंटेंटमध्ये एवढा महत्त्वाचा पॉईंट सरांनी सांगितला होता, तुम्हाला लिहिताच आला नाही, मला आठवलं नाही ऐनवेळी. ठीक आहे, म्हणजे जे काही गोष्ट आहे, समजा CRPC समजा तुम्ही तयारी करताय, CRPCमध्ये सुद्धा तुम्ही सुरुवातीपासून वगैरे चांगली तयारी केली, क्रिमिनल कोड्स वगैरे कोणत्या तुम्ही ते लिहिण्याचा प्रयत्न केला, मेंटेनन्सच्या प्रोसिडिंग तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, 125मध्ये तुम्ही एंट्री मेंटेनन्सचा पॉईंट महत्त्वाचा लिहायचा राहिला तुमचा. तर कोणते कोणते पॉईंट सरांनी सांगितले होते, लेक्चरमध्ये शिकवले होते, पण ते मला लिहिता येत नाही आहेत, हे तुम्हाला त्याच्यावर स्वतःचं एक इव्हॅल्युएशन करायचं आहे, विचार करायचा आहे की मी कुठे त्याच्यामध्ये कमी पडते, मला आठवत नाही आहे का. मग आठवत नसेल तर मग मी ते परत रिव्हिजन केलं पाहिजे, मी नोट्स वाचल्या पाहिजेत क्लासेसच्या. ठीक आहे, समजा रिमांडवर तुम्हाला काय प्रश्न आला, मग रिमांडवर जर प्रश्न आलेला असेल तर रिमांडमध्ये काय काय लिहून दिलं होतं सरांनी, एकदा लेक्चर बघायचं, लेक्चर म्हणजे अगोदर एकदा लेक्चर तुम्ही बघितलेलंच आहे, मग लगेच लिहायला चालू करायचं रिमांड. ठीक आहे, म्हणजे रिमांड किती प्रकारचं असतं समजा, त्याच्यानंतर ह्या पोलीस रिमांडमध्ये कसं आहे, मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये कसं आहे, ठीक आहे, कोणत्या ठिकाणी असेल तर कितीपर्यंत मिळतं, समन्स केसची काही वेगळी तरतूद आहे का. तर ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये आठवल्या पाहिजेत. क्लोजर रिपोर्टवर समजा आला प्रश्न, ठीक आहे, 164मधलं कन्फेशनवरला प्रश्न, कन्फेशन ॲडमिशनवर समजा तुम्हाला प्रश्न आला, तर अशा वेळेस आपापला त्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि लिहित असताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला आठवत नाही, म्हणजे ही एक एक्झरसाईज आहे.
ठीक आहे. रायटिंग प्रॅक्टिस आहे, एक्झरसाईज आहे, ही मेन्ससाठी सगळ्यात जास्त जर काही गरजेचं असेल तरी रायटिंग प्रॅक्टिस गरजेची असते. डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा देणारे तुमचे जेवढे लोक आता तुमची प्रिलिम पास झालेले आहेत, ठीक आहे, मी तुम्हाला इथे जाणीवपूर्वक सांगू शकतो की यातले त्याच्यामध्ये 80 ते 85% लोक असे असतील ज्यांचं रायटिंग प्रॅक्टिस त्याच्यामध्ये एकदम निग्लिजिबल झाल्यासारखं आहे. ठीक आहे. तुम्ही सुद्धा इथे मीटिंगमध्ये आता एवढे लोक आहात, ठीक आहे, तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की खरंच मी रायटिंग प्रॅक्टिस माझं खूप चांगला आहे का? मला जर एकदम धडाधड लिहायला सांगितलं तर मी लिहू शकते का? ठीक आहे. तुमचंही नाही आहे आणि मी काही एक्सेप्शन नाही आहे. मी सुद्धा पेन हातात धरून त्याच्यामध्ये किती दिवस झाले असतील काय माहिती. आपण कसं लॅपटॉपवर आणि कम्प्युटरवर ह्याच्यावरच आपला जमाना आहे, ह्याच्यावरच आपण जास्त काम करत आहोत. त्याच्यामुळे पेन हातात धरणं, ठीक आहे, म्हणजे आपण एखादी गोष्ट वाचणं, ठीक आहे. पहिली गोष्ट काय असते की तुम्हाला कन्सेप्ट चांगला समजणं. क्रिमिनलचे मी तुम्हाला काही प्रश्न सांगितले, तुम्हाला इलिस्ट्रेशन दिलेलं आहे, त्यानंतर ऑफेन्स स्पॉट आउट करायचा आहे आणि ऑफेन्स स्पॉट आउट तो ऑफेन्स का झाला ह्याचं रिझनिंगसुद्धा द्यायचं आहे. हे कोण व्यक्ती देऊ शकतो? ठीक आहे, ज्याला असॉल्ट, क्रिमिनल फोर्स, आता मी तुम्हाला क्रिमिनल म्हणजे IPC शिकवत असताना मी तुम्हाला काही उदाहरणं दिले होते, त्या लेक्चरमध्ये आहे ऑलरेडी तुमच्याकडे. ठीक आहे. एखाद्याने जर दगड फेकण्याची ॲक्शन केली तर कोणता ऑफेन्स होतो? तो दगड ॲक्च्युली खर्चटून दगड फेकल्यामुळे पुढच्या व्यक्तीला पळावं लागलं, समजा घाबरला वगैरे, तर कोणता ऑफेन्स होतो? पुढच्या व्यक्तीला दगड खर्चटून गेला तर कोणता ऑफेन्स होतो? पुढच्या व्यक्तीचा डोळा गेला तर कोणता ऑफेन्स होतो? म्हणजे जे इलिस्ट्रेशन तुम्हाला दिले जाणार आहेत ह्याच्यावरच असणार आहेत. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही खिशामध्ये हात घातला, पॉकेट चोरलं तर कोणता ऑफेन्स होतो? खिशात हात घालताना त्याच्या लक्षात आलं की कोणता ऑफेन्स झाला, म्हणजे त्याच्या लक्षात आलं की इथे काहीतरी माझे पॉकेट चोरी करतोय, त्याने मागे फिरून बघितलं, तुम्ही 2 कानाखाली दिले, त्यानंतर कोणता ऑफेन्स होतो? तुम्ही एखाद्याला फोन लावून सांगितलं एवढे पैसे पाठवून दे, तर कोणता ऑफेन्स होतो? हे सगळे इलिस्ट्रेशनवर तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला लिहायचं आहे प्रॉपर, तुम्हाला त्या ऑफेन्सची डेफिनेशन लिहायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ते ऑफेन्स त्याच्यातले इन्ग्रेडियंट लिहायचे आहेत, या उदाहरणाच्या इन्ग्रेडियंटसोबत कंपेअर करायचे, सगळे इन्ग्रेडियंट पूर्ण होतात का ते तुम्हाला प्रॉपर त्याच्यामध्ये रिझनिंग द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगायचं की या ठिकाणी त्याच्यामुळे हा ऑफेन्स होतो. ठीक आहे. म्हणजे फक्त एवढं नाही सांगायचं की सर इलिस्ट्रेशन असं आहे, मग प्रिलिमला उत्तर लिहिल्यासारखं सो देर इज अ रॉबरी, म्हणजे रॉबरी झाला सेकंड ऑप्शन, असं नाही करायचं. रॉबरी तुम्हाला जर समजा रॉबरीचा जर विचारला असेल तर थेफ्ट इज रॉबरी और एक्स्टॉर्शन इज रॉबरी, मग थेफ्ट अगोदर लिहा, थेफ्टचे इन्ग्रेडियंट दाखवून द्या. 10 मार्काचा प्रश्न आहे तो. 10 मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्ही काय लिहिणार? मग 10 मार्काच्या प्रश्नामध्ये अगोदर थेफ्टची डेफिनेशन लिहा, थेफ्टचे इन्ग्रेडियंट लिहा, त्याच्यानंतर थेफ्टचे इन्ग्रेडियंट आपल्या उदाहरणात सॅटिस्फाय होतात हे सांगा, त्याच्यानंतर थेफ्टच्या इन्ग्रेडियंटसोबत रॉबरीचे सुद्धा इन्ग्रेडियंट सॅटिस्फाय होतात हे सांगा. हे असं प्रॉपर रिझनिंग द्या आणि त्यानंतर सांगा की सो हेन्स देर इज अ रॉबरी. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर त्याच्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. मग याच्यासाठी गरजेचं काय असतं? आपली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, जी आपण जे तुम्हाला लेक्चर प्रोव्हाइड केलेले आहेत, हे लेक्चर बघितल्यानंतर तुमचे प्रत्येक सगळेचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. दुसरी गोष्ट असते, हे सगळं जे आपण ऐकलेलं आहे, जे आपल्या कानावर पडलेलं आहे, हे सगळ्यांची त्याच्यामध्ये आपल्याला हे ऐनवेळी आठवलं पाहिजे. मग ज्यावेळेस तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करता त्यावेळेस आठवण्याचं काम पण, ती एक्झरसाईज पण होते आपल्या डोक्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर हे आठवलेलं आपल्याला प्रॉपर मांडणी करत राहायला पाहिजे आणि आपण आपला हात आपला जे आठवते ते आपण एक हाताने लिहित राहायला पाहिजे आणि डोक्याला सवय लागली पाहिजे की लगेच पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये आठवल्या पाहिजेत आणि सिक्वेन्ससुद्धा बनली पाहिजे. ठीक आहे. सिक्वेन्ससुद्धा बनली पाहिजे. सुरुवातीला काय लिहिलं पाहिजे, सुरुवात कुठून केली पाहिजे, एखादी मॅक्झिम आठवत असेल तर त्या मॅक्झिमपासून सुरुवात करायची, मग त्यानंतर बाकीचा कंटेंट लिहायचा, डेफिनेशन लिहायची, त्यानंतर मग पुन्हा बाकीचा त्याचे जे काय दुसऱ्या गोष्टी लिहायत, ठीक आहे, काही प्रिन्सिपल वगैरे असतील तिथे ते प्रिन्सिपल मांडायचे आणि त्यानंतर शेवटी अशा प्रकारचं उत्तर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करावी लागेल. डिफरन्सेस आहेत समजा, तर डिफरन्सेसचे पॉईंट तुम्हाला 2 इकडे घेऊन कशा पद्धतीने मांडणी करायचे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आठवले पाहिजेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या मेन्सच्या एक्झामिनेशनची तयारी करत असाल, मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगितली की मेन्सच्या एक्झामिनेशनची तयारी, ही मेन्स जर तुम्हाला तुमच्या पदरात पाडायची असेल, हे यश जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने मिळू शकता, आपल्या क्लासेसची काय स्ट्रॅटेजी असेल हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता पुढचे जे आपलं लेक्चर असेल, पुढच्या लेक्चरमध्ये आपण जजमेंट रायटिंग जे आहे, आता तुम्हाला खूप म्हणजे भरदंड वाटत असेल की जजमेंट रायटिंग सर खूप किचकट आहे, त्याच्यात ॲपिलेट साईडचं अजून काहीतरी किचकट वगैरे, असं काही नसतं. ठीक आहे. म्हणजे खूप सोपं असतं. पर्टिक्युलर त्याच्यामध्ये एक प्रकारचे फॉर्मॅटिंग असते. मी तुम्हाला एकदा तो फॉर्मॅट सांगितला, त्या पद्धतीने तुम्हाला आपण एक जजमेंट ॲक्च्युअल लिहूनच घेऊ आपण. ठीक आहे. एकदा आपण ते त्या पद्धतीने लिहून घेतलं की त्याच फॉर्मॅटमध्ये बाकीचे सगळे जजमेंट लिहून टाकायचे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय ॲडिशनली एकदम म्हणजे बरेच लोक काय होतात जजमेंट रायटिंगमध्ये वाहत जातात किती बी, तर ते तुम्ही त्याच्यात वाहत गेले तर अशा वेळेस तुमचा बाकीचा पेपर कंप्लीटच होणार नाही. ठीक आहे. मग तुम्ही बाकी जजमेंट तुम्ही जेवढं चांगलं लिहिलं, ज्या हायकोर्ट जस्टिसला वाटलं की हा जजमेंट लिहायला खूप परफेक्ट आहे, खरं तर याला डिस्ट्रिक्ट जज केलं पाहिजे, पण तरीसुद्धा 30 मार्कापेक्षा जास्त मार्क देऊ शकत नाही.
ठीक आहे, म्हणजे 28च मार्क, जास्तीत जास्त 30 मार्क देतील. पण बाकीचं पुढचं काय? ठीक आहे, पुढचं सुद्धा कंप्लीट झालं पाहिजे. फक्त जजमेंट रायटिंग लिहायचंच लक्षात येऊन चालत नाही, तर ते वेळेमध्ये सुद्धा कंप्लीट करण्याची जी कला आहे ती कला आपण त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे, ते झालं. त्याच्यानंतर लिगल एसे आपण चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. जे मेन्सचे जे क्वेश्चन आहेत आतापर्यंत किती प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेत, डिफरन्सेस विचारलेत, लॉंग क्वेश्चन विचारले, शॉर्ट नोट्स विचारलेत, ह्या सगळ्यांची आपण एक लिस्ट काढणार आहोत. ठीक आहे, म्हणजे ॲनालिसिस म्हणजे काय असतं? ॲनालिसिस म्हणजे सगळ्या गोष्टी समजून घेणे आणि त्यानंतर मग आपण तयारीला लागणे. एकदा तुम्ही या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये एक मार्ग मिळून जाईल की कशा पद्धतीने आपण एक एक गोष्ट टॅकल करणार. जजमेंट रायटिंग तुम्हाला आतापर्यंत कशा पद्धतीने विचारलेत हे आपण समजून घेतले की आपल्याला मार्ग मिळतो की आपण ते पुढे कशा पद्धतीने त्याचे उत्तरं आपण मांडणी करायची. ठीक आहे, आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे, तर आजचं हे आपलं एक पहिलं सेशन होतं. ह्या पहिल्या सेशनमध्ये मी तुम्हाला फक्त एक आयडिया देण्याचा प्रयत्न केला आहे की आपली मेन्सच्या तयारीसाठी स्ट्रॅटेजी काय असेल. तुम्हाला मी होमवर्कसुद्धा दिलं आहे. ठीक आहे, जे तयारी करत आहेत त्यांना होमवर्कसुद्धा दिले की रोज तुम्हाला काय करायचं, रोज आपलं त्याच्यामध्ये एखादा कायदा बघायचा. ठीक आहे, रोज आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला एक कायदा बघायचा आहे. तुम्ही स्वतः हे सगळं करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही खूप करण्यासारखं खूप काही आहे. ठीक आहे, माझं काम त्याच्यामध्ये कमी आहे, तुम्ही करण्यासारखं खूप काही आहे. तुम्हाला ते सगळे लेक्चर जे आहे ते लेक्चर तुम्हाला बघायचे आहेत आणि रोजच्या रोज तुम्हाला त्याच्यावर लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, रोजच्या रोज तुम्हाला लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. तुमचं ज्यावेळेस ते एक्झामचं म्हणजे जे टेस्ट पेपर असणार आहेत, हे टेस्ट पेपर आपण थोडे शेवटीच घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे सलग त्याच्यामध्ये तुमचा रोज एक एक पेपर या हिशोबाने आपण ते घेणार आहोत. ठीक आहे, आलं लक्षात सर्वांच्या? जजमेंट रायटिंग आपण कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर मग आपण तुमचे क्वेश्चन पेपरसुद्धा आपण घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये सुद्धा तुमची रायटिंग प्रॅक्टिस त्याच्यामध्ये होणार आहे. पण तुम्ही सगळ्यांनी तुमच्याकडनं हे अपेक्षित आहे की रोजच्या रोज तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपले लेक्चर बघणे आणि दिवसभर त्याच्यातला कंटेंट जो आहे तो लिहिण्याची प्रॅक्टिस करणे. ठीक आहे, रोज कोणता मायनर लॉ तुम्ही करणार आहात ते ठरवा. एखाद्या दिवशी हिंदू सक्सेशन घ्या, एखाद्या दिवशी हिंदू मॅरेज ॲक्ट घ्या, एखाद्या दिवशी दुसरा अजून कुठला कायदा घ्या. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला लिहिण्याची प्रॅक्टिस त्याच्यामध्ये करायची आहे. एवढं तुम्ही केलं तर तुमची रायटिंग प्रॅक्टिस पक्की होईल. बाकी कंटेंट कशा पद्धतीने मांडायचा वगैरे हे तर त्याच्यामध्ये आपण पुढच्या क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिसमध्ये आपण ते बघणारच आहोत. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू. बाकीचं आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये आपण त्याच्यामध्ये बघूया. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू.